नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात सुदर्शन मराठी. आज आपल्या बरोबर आहेत संजयजी परदेशी. संजयजी परदेशी हे उद्योगपती आहेत पुण्याचे आणि समाजसेवी सुद्धा आहेत. 1998 ते 2010 या दरम्यान त्यांनी उद्योगासोबत समाजसेवा सुद्धा केली आणि 2010 पासून ते सुदर्शन वृत्तवाहिनी बरोबर जुळून आहेत. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. सर, सध्या एक ट्रेंडिंग विषय सुरू आहे. मॅकेन्झी कंपनीबाबत अनेक प्रसार माध्यमं बातम्या चालवतात आहे. नेमकी ही कंपनी काय काम करते आणि ह्याचा काय उद्देश आहे? छान कल्याणी, तू विषय एकदमच गंभीर विषयाला हात घातलेला आहेस. पण मी थोडंसं पार्श्वभूमी सांगतो आत्ता की 1998 ते आजपर्यंत मी उद्योग सांभाळतानाच काही अभ्यास केलेला आहे आणि माझा अभ्यासाचा मुख्य विषय आहे रोड अँड ट्रान्सपोर्ट. रोड अँड रहदारी आणि ट्रॅफिक जाम याच्यावर गेले मी 15-20 वर्ष काम करतो आहे आणि मी काही ॲक्शन प्लॅन लिहिलेला आहे आणि तो ॲक्शन प्लॅनचं नाव आहे न्यू रोड अँड ट्रान्सपोर्ट ऑफ एंटायर भारत. हा ॲक्शन प्लॅन बनवायला मला साधारणतः 3 वर्ष लागली, सगळं व्याप सांभाळून. काय ॲक्शन प्लॅन आहे? हा ॲक्शन प्लॅन एका मिनटात समजून घ्या आणि मग मॅकेन्झीवर येऊया. आत्ता पुण्यात मॅकेन्झी म्हणून एक कन्सल्टंट आहेत, सल्लागार कंपनी आहे, छान कंपनी आहे, वर्ल्ड वाईड कंपनी आहे, जागतिक कंपनी आहे आणि गेले कित्येक वर्ष पुण्याची रहदारी आणि ट्रॅफिक याच्यावर ते काम करत आहेत, कॉर्पोरेशनला सल्ला देत आहेत. छान. प्रश्न असा आहे कल्याणी, जर एक कंपनी गेले कित्येक वर्ष पुण्याच्या रहदारीवर काम करत आहे, सल्ला देत आहे, तरी पुण्यात एवढी ट्रॅफिकची समस्या का आहे? पहिली गोष्ट. इनफॅक्ट ऑन द कॉन्ट्ररी गेल्या 10 ते 12 वर्षात इतके मोठमोठे सल्लागार नेमूनसुद्धा पुण्यातलं ट्रॅफिक चांगलं झालेलं नाही आहेच. इट इज बिकेम वर्स्ट. हाऊ मच? आज पुणे संपूर्ण जगात, भारतात नाही संपूर्ण जगात पहिल्या 5मध्ये ट्रॅफिक जॅममध्ये येतं आहे. हे कसं असू शकतं? मॅकेन्झीसारखे जर सल्लागार कंपनी पुण्याला जर रहदारीचं नियोजन करते, सल्ला देते आहे, तर असं का झालं असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यावर मी जी काय काम करतो आहे, काय केलं आहे, हे आपण पुढे बघणार आहोत. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ट्रॅफिक जॅमच्या बाबतीत पुणे शहर हे 5व्या क्रमांकाचं शहर आहे. म्हणजे अगदी बरोबर. त्या बाबतीत म्हणजे त्यावर काही तोडगा सुद्धा निघत नाहीये. मग ह्यावर आपण काय करू शकतो? आणि ही कंपनी जी आहे मॅकेन्झी, ही ह्यावर तोडगा काढते आहे का नुसतीच नावापुरती आहे? असं मी पटकन म्हणणार नाही, कारण सगळे लोक आपल्या लेवलला काम करतात, मला कोणाला काउंटर करायचं नाही. पण त्याचवेळी मी पुण्याचा असल्यामुळे माझं पुणे शहरावर नितांत प्रेम आहे, म्हणून आपण पुण्याचं बोलतो आहे. पण एक सल्लागार कंपनी 30 कंपनी त्याच पुणे कॉर्पोरेशनला जर सल्ला देत असेल आणि ट्रॅफिकची समस्या वाढतच असेल, तो कुछ ना कुछ देखना होगा. काही नाही गोष्टी गंभीरपणे आहे. किंवा आपण असंही म्हणूया की तोच प्रॉब्लेम त्याच कंपनी किंवा त्याच माणसाकडनं किंवा त्याच सिस्टीमनं जसं सुटत नसेल, तर वी हॅव टू चेंज आवर वे. आणि बरं, मॅकेन्झी कंपनी तरी काय करत आहे? ठीक आहे, त्यांचं मोठं स्ट्रक्चर आहे, ते इलिजिबिलिटीमध्ये आहेत, मला मान्य आहे, मी नाही म्हणत नाहीच आहे. पण ते पण लोक घेतात. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की लोकल संस्था आहे, हा लोकल प्रॉब्लेम, स्थानिक प्रॉब्लेम्स जास्त व्यवस्थितरित्या समजू शकतात आणि त्याच्यावर सोल्युशन पण देऊ शकतात, सल्ला पण देऊ शकतात. मॅकेन्झी कंपनी ही गेल्या 3 वर्षांपासून ट्रॅफिक जॅमवर नेमकं काय करते आहे, यावर तुमचं काय मत आहे? 3 वर्ष नाही, मोर दॅन दॅट, खूप वर्ष काम करते आहे. आता ती इलिजिबल कंपनी आहे. इलिजिबल म्हणजे त्या निकषावर पूर्ण होत असेल. माझं स्पष्ट मत आहे की ते लोक काम तर करत आहेत, पण देर इज सम मिसिंग लिंक. आता हा मिसिंग लिंक शब्द प्रसिद्ध झालाच आहे, नाही का? जेव्हा 30 लोक तेच काम करून जर समस्या सुटत नसेल, इनफॅक्ट वाढत असेल, तर ती मिसिंग लिंक काय आहे? आणि त्या मिसिंग लिंकवर मी काम केलं आहे की माझं स्पष्ट मत आहे, सरकार, शासन, प्रशासन, अधिकारी सगळे लोक छान काम करतात, कुठल्याही पक्षाचे असो. स्टील वी आर फेसिंग द प्रॉब्लेम बिकॉज वी आर वीक इन मायक्रो डिटेलिंग. मी स्पष्टपणे सांगतो, वी आर वीक इन मायक्रो डिटेलिंग. आणि आपण सूक्ष्म प्रॉब्लेम, सूक्ष्म सोल्युशन्स देत नाही, म्हणून ही ट्रॅफिक समस्या वाढत आहे आणि म्हणून मॅकेन्झी पण त्याला तेवढीच जबाबदार आहे. हे ट्रॅफिक जॅम
असं किती दिवस वाढत जाणार आणि प्रवाशांची कोंडी किती दिवस होणार? कारण ट्रॅफिक जॅममुळे लोक आपल्या कार्यस्थळी वेळेवर पोहोचू शकत नाही. मुलं शाळेत पोहोचू शकत नाही. सगळे ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा लॉस होतो. यावर नेमका तोडगा काय? आणि हे किती दिवसांसाठी असं असणार आहे? तोडगा सांगायला माझं स्पष्ट मत आहे की देर विल बी दॅट ऑल फिगर्स, फॅक्ट्स, फिगर्स. माझ्याकडे संपूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार आहे. इट विल टेक 1 hour or 2 hours. जास्त वेळ लागेल, कारण सगळं टेक्निकल आहे, असायलाच पाहिजे. मेकॅनिझी पण टेक्निकल असल्यामुळे टेक्निकल देतात की बाबा फ्रिक्वेन्सी किती आहे, वाहनांची फ्रिक्वेन्सी किती आहे, ॲक्सिडेंट किती होतात, खर्च किती होतो आहे, हे तर आपण बघणार आहोत पुढच्या पॉडकास्टमध्ये बघूच. आपण आता म्हणजे पुण्याविषयी बोलतोय. हो. तर पुणे शहराचा मोठा मुद्दा हा आहे की पुण्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. हो. यावर तुम्ही काय सांगाल आणि यावर मॅकेन्झी काय करते? अपघातावर मेकॅनिझी काही करत असेल असं मला स्पष्टपणे वाटत नाही. का वाटत नाही? कारण जर तुम्ही सल्ला देताना कुठलाही पादचारी किंवा रहिवासी हा प्रथम असायला पाहिजे, आणि ते असतानासुद्धा द वे ट्रॅफिक इज गोईंग ऑन इन पुणे, आय डोंट थिंक सो की कोणी त्याच्यावर बारकाईने काम करत असेल. आणि ते बारकाईने काम मी केलेलं आहे. संपूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार आहेत. आपण ज्यावेळी योग्य वेळी समजू, ज्यावेळी योग्य वेळ असेल त्यावेळी स्थानिक शासन, प्रशासन, अधिकारी, मेकॅनिझीचे अधिकारी सगळ्यांना दाखवायला तयार आहे. बिकॉज आय एम द पर्सन हू आर वर्किंग फॉर द नेशन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन. आपण असं काही करू शकतो का ज्याने ट्रॅफिक जॅम आणि अपघातांचं प्रमाण थांबेल? जरूर करू शकतो. का नाही करू शकणार? फक्त छोटे नियम नवीन टाकावे लागतील. पाळावे लागतील. नुसते टाकावे लागणार नाही, तर छोटे नियम सामान्य जनतेला कसे कळतील याचे मोठमोठे होर्डिंग्स लावावे लागतील. ते होर्डिंग कसे लावायचे, पेनल्टी कशी लिहायची. मी एकदा अमेरिकेत फिरत होतो, तर अमेरिकेत खूप ठिकाणी असा एक मी दगड बघितला, 369, 269 असं. तर मला पहिले कळे ना की हे असं काय आहे. तर जेव्हा मी तिथल्या लोकांना विचारलं, ते म्हणाले की या अंकाची एवढी दहशत आहे की ट्रॅफिक संदर्भात कोणीही जर नियम तोडला तर 269 किंवा 369 जे काय असेल, शब्द महत्त्वाचा नाही, तेवढा $1 दंड पडतो. म्हणून तो हसताना म्हणाला, स्थानिक नागरिक अमेरिकेचा, की इथले कोणीही लोक रूल्स तोडत नाही. आणि त्याचवेळी सल्ले पण मस्त आहे, एक्झिक्युशन मस्त आहे. ट्रॅफिकसाठी लोकांना शिस्त लागावी यासाठी काय करता येईल? कारण आपण बघतो बरेचदा लोक घाई गडबडीत सिग्नल तोडतात आणि असं काहीतरी प्रकार करतात ज्यामुळे अपघात सुद्धा वाढतात किंवा अनावधाने ज्या गोष्टी न घडायला हव्या त्या गोष्टी घडतात. त्यासाठी आपण या गोष्टीवर रोक कशी लावू शकतो? पहिले म्हणजे स्थानिक लोकांना आपण अवेअर करायला पाहिजे, जागरूक करायला पाहिजे. ते कसं करणार? तर जागोजागी दंडांचे जे दंड आहे ना, त्याचे बोर्ड लावायला पाहिजे. आज ते माहीतच नाही आहे, म्हणून पोलीस येतो, म्हणतो ₹5,000 दंड. सॉरी टू से लाईक दॅट. याच्यापुढे मी जे बोलणार आहे ते बरोबर नाही आहे, पण जे आहे ते आहे, सत्य ते सत्य. मग आपण ₹500 देऊन निघून जातो. असं न होता कामा नये. या लोकांना कळतं इथे हा दंड लागेल, तर निम्मी लोक काय, 70% लोक अनुशासन फॉलो करतात, शिस्तबद्ध होतात. हा सगळ्यात मोठा मिसिंग लिंक आहे आत्ता. म्हणजे मी म्हणतोय की नाही, मिसिंग लिंकमध्ये काय, तर माझ्याकडे मिसिंग लिंकमध्ये, बिकॉज आय एम एक्सपर्ट इन मायक्रो डिटेलिंग. आय एम सो मच एक्सपर्ट इन मायक्रो डिटेलिंग की माझं मायक्रो डिटेलिंग ट्रॅफिक समस्येवर जर आपण अंमलात आणलं तर माझी गॅरंटी आहे की 70% ट्रॅफिक सुचारू होईल, म्हणजे सुरक्षित होईल, सुरळीत होईल, आणि 70% अपघात कमी होतील. हा माझा दावा नाही आहे, ही माझ्या योजनेची विशेषता आहे. सॉरी. ट्रॅफिक एका योग्य दिशेने सुनिश्चित करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? जसे वनवेस करायला हवे, किंवा इनफॅक्ट कॉर्पोरेशननी जो ॲडिशनल FSI देत आहे, आता हे वेगळा विषय पण तो याच्याशी संबंधित आहे. तो FSI बघून देणं अपेक्षित आहे. रोडची विड्थ बघणं अपेक्षित आहे. संपूर्ण फुटपाथ सुरक्षित, समतल, एका रेषेत आणि एका लेव्हलमध्ये पाहिजे. आता झेब्रा क्रॉसिंग जिथं आहे ते नीट मार्क नाही आहेत, ते मार्किंग्स पाहिजे. सिग्नलची व्यवस्था जी आता केलेली आहे कॉर्पोरेशननी पुण्यात किंवा अख्ख्या भारतात, त्यात मोठा दोष आहे असं मला वाटतं. ईच अँड एव्हरी सिग्नल इज बिफोर झेब्रा क्रॉसिंग, नॉट आफ्टर झेब्रा क्रॉसिंग. हा फार मोठा मुद्दा आहे. जेव्हा माझं प्रेझेंटेशन सौदी अरेबियात झालं, न्यू रोड अँड ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग ऑफ एंटायर इंडिया, तरी पण मी हा मुद्दा मांडला, अँड दे आर व्हेरी हॅपी. मी काय म्हणतो की कोणी, आपण जनरली भारतीय लोकांची मानसिकता ह्यात महत्त्वाची आहे. आपण लोक शिस्तबद्ध थोडे कमी आहोत. लेट्स ॲक्सेप्ट द फॅक्ट. मी कोणाला नावं ठेवत नाही, त्यात कदाचित मी आलो, तू आलीस, पण आपण सिग्नलकडे बघून गाडी चालवतो, आणि मग सिग्नल लाल लागला की आपण थांबतो आणि आपण म्हणतो, अरे माझी गाडी झेब्रा क्रॉसिंगवर आली. म्हणून प्रत्येक सिग्नल हा
झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे पाहिजे, झेब्रा क्रॉसिंगच्या नंतर नको. असे खूप छोटे छोटे उपाय, पण मूलभूत उपाय आणि अत्यंत वेगळे उपाय मी माझ्या ॲक्शन प्लॅनमध्ये सुचवले आहेत. बाकी देशांच्या कंपॅरिझनमध्ये भारतात अपघात जास्त होतात. भारतात बरेच प्रकार ट्रॅफिकशी संबंधित जास्त घडतात. हो. तर त्यावर आपण काय असं करू शकतो की आपण बाकी देशांची बरोबरी करू आणि आपल्या इथलं अपघातांचं प्रमाण कमी करू किंवा यावर आळा घालू? अगदी छान प्रश्न आहे. त्यात जसं मी 2 उपाय आत्ताच सांगितले, की जागोजागी असे बोर्ड पाहिजे की ज्याच्यात दंडाची रक्कम सुनिश्चित केली पाहिजे, ज्याने लोक अगोदरच सावध होतील. 2, प्रत्येक सिग्नल हा झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे पाहिजे. आणि बाकी जी आहे म्हणजे फुटपाथ, ड्रेनेजची झाकणं असतील, ती कशी असतात? तुला माहिती आहे का की कात्रज म्हणून पुण्यात एक एरिया आहे, कात्रज बोगद्याच्या बाहेर अगणित ॲक्सिडेंट होतात. शासन काम करतोय, प्रशासन काम करतंय, मेकॅनिझम काय करतंय मला माहीत नाही, पण तरी अपघात वाढत आहेत. परत नवले पुलाचं पण एक तेच म्हणतोय, दरी पूल, नवले पूल. पण स्टील आय एम कॉन्फिडंट की तिथे मी जे 5 ते 7 मायक्रो डिटेलिंग अभ्यास केलेला आहे ते टाकल्यावर अपघाताचं प्रमाण कमी होईल. पण आत्ता माझ्यासारख्या समाजसेवी म्हणा किंवा अभ्यासू माणसाचा प्रॉब्लेम काय आहे की आम्हाला देशाबद्दल आस आहे, तुम्हाला सगळ्यांना आहे, पण आम्ही कॉर्पोरेशन किंवा मेकॅनिझमपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ते म्हणतात तुमची एलिजिबिलिटी नाही. पण बाहेरच्या देशात ज्या माणसाला नवीन आयडिया सुचते, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ प्रोजेक्ट, त्याची एलिजिबिलिटी मानली जाते. आपल्याकडे तसं होत नाही आहे. आणि आपल्या पुण्याच्या केसमध्ये अगर एकच मेकॅनिझम एजन्सी सल्लागार असणार असेल तर आय एम सॉरी टू सिलेक्ट. दिवसेंदिवस एवढं अपघातांचं प्रमाण वाढतं, ट्रॅफिक जॅम होतो, त्यावर तोडगा निघत नाही, तरीही लोक मॅकेन्झी कंपनीचे सल्लागार सुचवतात. आता ह्यावर तुमचं काय मत आहे? जेव्हा मॅकेन्झी कंपनी या बाबतीत काहीही करू इच्छित नाही किंवा कुठल्याही प्रकारे ते पाऊल पुढे टाकत नाही आणि सल्लागार ह्याच कंपनीचे सुचवले जातात, यावर तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर ॲक्च्युली म्हणण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे मी मेकॅनिझमच्या अधिकाऱ्यांसमोर पण सांगू शकतो, कारण मी स्थानिक आहे आणि त्याच्यावर मी काम केलेलं गेलं. पण कहीं पर कुछ गडबड आहे. मी असं म्हणत नाही कुठली गडबड काय असेल. कदाचित त्यांची वे ऑफ वर्किंग चुकत असेल, सोल्युशन देण्याची पद्धत चुकत असेल, प्रॉब्लेम नीट डिफाईन होत नसतील, प्रॉब्लेम किंवा त्यांनी जो सल्ले दिले असतील किंवा कॉर्पोरेशन नीट एक्झिक्यूट करत नसतील, मला माहीत नाही. पण ते होतं हे खरं. कंपनीचं का केलं जातं? हां, कारण गेले 10-12 वर्ष हेच कन्सल्टंट का आहे आणि यांनाच फी का दिली जाते? आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. जेव्हा जर हे कन्सल्टंट आहेत, जेव्हा हे तिथे कार्यरत आहेत, मग यांनी काहीतरी करायला हवं, यांनी या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढायला हवा. आणि ते सगळं न करता सुद्धा ह्याच कंपनीचं म्हणजे प्रचार प्रसार जास्त आहे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जास्त आहे किंवा ह्याचेच सल्लागार लोक सुचवतात, यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणायला तर वाईट वाटेल तुम्हाला ऐकायला, पण एकाच सल्लागार कंपनी, एकाच माणसाकडनं किंवा कुठल्या एकाच तंत्रज्ञान जर तेच काम नीट होत नसेल तर आपण काय करणार? घरी आपण काय करतो? कामवाली बाई बदलतो ना, बस. किंवा त्या कामवाली बाईला आपण ट्रेन करतो किंवा त्या बाईच्या बरोबर अजून कोणतरी देतो. पण त्याच कामवाल्या बाईबरोबर आपण परत तसंच काम करत असेल आणि आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर वी हॅव टू चेंज आवर सिस्टीम. या सगळ्या गोष्टी आल्या. मी कोणाबद्दल आक्षेप अजून पण नाही आहे, पण त्याचवेळी मी निश्चितपणे सांगेल की त्याच लोकांकडनं तेच काम नीट होत नसेल तर आयदर लोक बदला किंवा काम करण्याची तरीका बदला, पद्धत बदला किंवा त्या लोकांबरोबर, त्या संस्थेबरोबर असे लोक जोडा की ज्यांना अपेक्षित परिणाम मिळेल. नाहीतर पुण्याची ट्रॅफिक समस्या अशीच वाढत जाईल. सांगायलाही वाईट वाटतं आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. बिकॉज आय एम द पर्सन who are studying Pune's problem, traffic problem, road problem from 2011. 15 वर्षाचा अभ्यास आहे. 2011-12ला मी जे लिहिलं होतं, कॉर्पोरेशनला दिलं होतं, प्रेझेंटेशन पण झाली ती. त्यावेळी तर कोणीही नव्हतं, मेकॅनिझम नाही, कोणी नव्हतं. म्हणजे ते प्रॉब्लेम आत्ता त्यावेळी मी लिहिलं होतं की BRT चालणार नाही. BRT म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट. त्यावेळी लिहिलं होतं. ते आता तसंच होतं आहे. म्हणजे मला सांगायला वाईट पण वाटतं आहे की ज्यावेळी जे मी सांगितलं होतं, लिहिलं होतं, पुस्तक तुमच्यासमोर आहे, त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, छोटी गोष्ट आहे. ते सगळे प्रॉब्लेम आत्ता येत आहेत. याला कोण जबाबदार आहे? प्रशासनही जबाबदार आहे, शासनही जबाबदार आहे, सल्लागारही जबाबदार आहे. आणि त्यावेळी मला काय सांगण्यात आलं की यू आर नॉट इलिजिबल, आम्ही तुमचं घेऊ शकत नाही. कारण आणि मीडियावाले, आता मीडियाचं म्हणतो, मीडियाची पण चूक नाही, पण मीडिया काय म्हणतं, आम्ही फक्त प्रॉब्लेम लिहू शकतो. पेपरवाले म्हणतात आम्ही छापू शकतो, चॅनलवाला म्हणतात आम्ही सांगू शकतो. आम्हाला सोल्युशन देण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही त्यातले एक्सपर्ट नाही.
मीडियावाल्यांनी हात वरती केले, बरोबर आहे. शासनाने हात वरती केले, बरोबर आहे. प्रशासनाने हात वरती केले आणि सल्लागार काय म्हणाले की आम्ही तर सोल्युशन दिलं गेले 10-12 वर्ष, झाला नाही त्याला आम्ही काय जबाबदार. आणि मग इथे फक्त सामान्य आणि सामान्य माणूस भरडला जातो. आणि सामान्य माणूस असाच भरडला जात असेल तर वी हॅव टू चेंज आवर थॉट प्रोसेस. आज आपण हा जो पॉडकास्ट करतोय, या पॉडकास्टचा मुख्य उद्देश काय आहे? माझा मुख्य उद्देश अत्यंत स्पष्ट आहे की पुण्यातली काय, भारतातली अख्खी रहदारी ट्रॅफिक जाम नीट व्हायला पाहिजे, सुटायला पाहिजे, कमी तरी व्हायला पाहिजे आणि अपघात मात्र कमीच व्हायला पाहिजे. इनफॅक्ट गडकरी साहेबांना मी फॉलो करतो, तुम्ही पण करत असाल. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, कारण प्रचंड काम करतात. पण त्यांचाच एका पॉडकास्टमध्ये गडकरी साहेबांनी सांगितले आहे की 2011 साली अंदाजे दरवर्षी रहदारीमध्ये आणि सडक अपघातात एकूण 1,50,000 लोक दरवर्षी प्राण जात होते, त्यांचे आपले जीव गमावत होते. आज ती संख्या 1,80,000 झाली आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात चांगले रोड झाल्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं. हे कसं असू शकतं? हे फक्त भारतातच होऊ शकतं का? अगेन बिकॉज आपण सडक बांधले, रहदारी नीट केली, रस्ते बांधले, चांगले चांगले सल्लागार नेमले मॅकेन्झीसारखे. पण एव्हरीवेअर देर इज अ मिसिंग लिंक अँड दॅट मिसिंग लिंक आय हॅव डन इन माय ॲक्शन प्लॅन. वी आर वीक इन मायक्रो डिटेलिंग आणि छोटे मायक्रो डिटेलिंग, छोटे नियम, छोटे कानून, छोटे दंड, छोटे चेंजेस मी माझ्या ॲक्शन प्लॅनमध्ये सुचवले आहेत. तुम्ही म्हणताल मग या पॉडकास्टमध्ये ते का नाही आहेत? तर त्यासाठी एक ते 2 तास लागतील. तर आपण टेक्निकल घेऊया की सल्लागारांनी काय काम केलं आहे, शासनाने काय काम केलं आहे, माझी योजना काय आहे, ते माझी योजना दाखवल्यावर काय काय अपेक्षित परिणाम होतील, त्यासाठी आपल्याला एकदा टेक्निकल पॉडकास्ट घ्यायला लागेल. खूप धन्यवाद संजयजी, तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केलं ट्रॅफिक संदर्भात. परत अपघात रोखण्याबाबत तुम्ही बरेच उपाययोजना पण दिल्यात त्याबद्दल, आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे सांगितलं की आपलं ह्या बाबतीत जे काय प्रेझेंटेशन्स तुमच्याकडे आहेत किंवा जो काही आराखडा आहे तो आम्हाला आणि सुदर्शन वृत्तवाहिनीच्या सगळ्या दर्शकांना बघायला नक्कीच आवडेल दुसऱ्या एपिसोडमध्ये. पण तात्पुरतं एवढंच, बघत राहा सुदर्शन मराठी.